दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी मानवी आरोग्यास आणि जनावरांच्या जीवाला घातक ठरणारे रसायन तयार करणाऱ्या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी हा इसम आपल्या राहत्या घरी विविध रसायनांचे मिश्रण करून घातक द्रव तयार करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती। हे रसायन इंजेक्शनांद्वारे जनावरांना देऊन नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक दूध काढले जात होते। हे दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असून रसायनांमुळे जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण होत होता। माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे छापा टाकला। घर व गोदामाची झडती घेतली असता कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रसायने आढळून आली। या प्रकरणी तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी नंदुरबार, आशिक लियाकत सरदार पश्चिम बंगाल यांना अटक करण्यात आली असून आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सुनील माळी, श्री न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जी दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता। बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता। तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहेत आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहेत, ते हस्तगत करण्यात आले। यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीचं जे रसायन आहे यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे।